कल्याण योगी धाम कॉम्प्लेक्स के अजमेरा हाइट्स इमारत के रहने वाले देशमुख परिवार पर शुक्ल परिवार ने जलेवा हमला किया है। इस देशमुख परिवार के 2 लोग गंभीर रूप से घायल हो गए हैं। हमला करने वाला अखिलेश शुक्ला एक बहुत बड़े सरकारी विभाग का बड़ा अफसर बताया जा रहा है। कल रात को किसी बस्ते को लेकर देशमुख और शुक्ला परिवार के महिलाओं के बीच बहुत झगड़ा हुआ। फिर मामला शांत हो गया। फिर अखिलेश शुक्ला, जो कि सरकारी अफसर है, उसने बाहर से 10 से 12 लोगों को लेकर देशमुख परिवार को घर से बुलाकर उनपे जानलेवा हमला कर दिया, जिसमें देशमुख परिवार का छोटा लड़का बुरी तरह घायल हो गया, जिसके उपचार के लिए मुंबई के सायन अस्पताल में भर्ती कराई गई है। अध्यक्ष आहे की जी आज काल घटना घडली आमच्या इथे, मला माहिती मिळाली, आमच्याकडे मेसेज आला। तसा आम्ही पोलीस स्टेशनला रात्री 3 पर्यंत थांबलो, परंतु पोलिसांनी त्यांना प्रिंटआउट वेगळी काढली आणि सही करायसाठी वेगळा कागद दिला आणि आम्हाला सर्वांना बोलले तुम्ही जा, आम्ही गुन्हा दाखल करतो। परंतु सकाळी कळलं की गुन्हा दाखल झालाच नाही। नंतर मग आमदार साहेबांनी तिथे कॉल केला, रात्री कॉल केला, सिनियर पीआय साहेबांना, देवडेकर मॅडम यांनी कॉल केला। त्याच्यामुळे सकाळी वाघमोडे साहेब आले, त्यांनी सहकार्य केलं। परंतु आमची मागणी आहे की त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल व्हावा, कारण जो व्यक्ती आहे फिर्यादी, त्याला एवढं लागलंय की त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमधून कळव्याला पाठवलं, कळव्यावरून सायन हॉस्पिटलला त्याचा सिटी स्कॅनचा रिपोर्ट आलेला आहे की त्याला इंटरनल रक्तस्राव होत आहे। म्हणजे क्लिअर असतानाही त्यांनी 307 त्याच्यावर दाखल झालेला नाही आहे, तो दाखल व्हावा। आणि परत हा जो व्यक्ती आहे याचा भाऊ आणि हा मंत्रालयामध्ये हा अधिकारी असल्यामुळे हा धमक्या देत फिरतो सर्वांना, मी मंत्रालयात आहे, पुलिस मेरा कोई कुछ नहीं कर सकता है। तो तिथे रिव्हॉल्वर काढायचा प्रयत्न करत होता। त्याची 7 लोकांनी 15,000 मोगल फौजी घुसले होते आणि एक कोण लागून गेले, आपल्या प्रांतात येऊन आपल्यावरती मजुरी करणार। कोणाच्या पार्श्वभागात दम नव्हता ना, तर आपण ह्या तलवारीने हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्याची निर्मिती केलेली आहे। हे सगळे उपरे आपल्यावरती जगले। कोण जेव्हा सगळे शेपूट बसले होते, आपणच देशासाठी लढत होतो, देशासाठी आपण रक्त सांडत होतो। आपण त्यावेळी जेव्हा भारत देश तयार झाला, एवढा मोठा मराठीचा मोठा आपला इतिहास असला आणि हे येऊन आपल्याच मातीत कमवतात, आपल्याच हजीगुरी करून नंतरच आपल्यावरती मुजोरत बसतात। आणि कोण काही लोकांना आपल्याच लोकांना सोबत घेऊन, आपल्याच लोकांना भडकवून, आपल्याच लोकांना हितून, आपल्याच लोकांवरती अन्याय अत्याचार करतात। लक्षात ठेवा मराठ्यांनो, म्हणजे मराठा ही नाही। आपण जर बघतो आपल्या महाराष्ट्रात बीडची घटना बघतो आणि अशा प्रकारे पोलिसांचं दुर्लक्ष झालं तर त्या घटनेचं मोठ्या घटनेत रूपांतर होतं। असं होऊ नये, जेणेकरून आणि ह्या ज्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांची परिस्थिती आता तब्येत पण अतिशय खराब आहे, त्यांना सायन हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे। तर आमची ह्या पोलीस डिपार्टमेंटला ही मागणी आहे की त्वरित त्यांना अटक करावी।